क्वेश्चन काय पाहता, elements of group 16 generally show lower value of first ionization enthalpy compared to the elements of corresponding period of group 15. Why? क्वेश्चन असा आहे की ग्रुप 16 एलिमेंटची फर्स्ट आयोनायझेशनल एन्थाल्पी ही ग्रुप 15 पेक्षा म्हणजे ग्रुप 15 मध्ये असणाऱ्या एलिमेंट पेक्षा कमी का येते. ऍक्च्युअली ट्रेंड काय असतो तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला की इलेक्ट्रॉन जे आहेत ते न्यूक्लियसच्या एकदम जवळ जातात, इंटरॅक्शन इन्क्रीज होतं आणि मग अमाऊंट जास्त लागते. इथं लक्षात ठेवा अमाऊंट काय लागते, जास्त लागते. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी अमाऊंट जास्त लागते. कुठे इथं जर लेफ्ट टू राईट आपण गेलो तर मग 15 नंतर 16 येतो असं असतं. ग्रुप नंबर 15 आणि ग्रुप नंबर 16 असं असतं पहा. मग ग्रुप नंबर 15 चं आयोनायझेशनल एन्थाल्पी आणि ग्रुप नंबर 16 ची आयोनायझेशन एन्थाल्पी या दोघांचं जर कंपेअर केलं तर ग्रुप नंबर 16 ची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त पाहिजे होती, पण तसं होत नाही. इथे क्वेश्चनच दिलेला आहे पहा, कोणाची जास्त असते 15 ची, याची कमी असते. तर असं का होतं हा क्वेश्चन आहे. ऑलरेडी आपण हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे, तरी पण एकदा सांगतो पहा. ग्रुप 15 एलिमेंट जे आहेत त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं पहा, NS2 NP3 NS2 NP3. आता NP3 P मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात 6. जर P मध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन असतील तर इट acquire the fulfill stability. If P orbital contain 3 electron, it acquire the half fill stable electronic configuration or it acquire the half fill stability. जर P मध्ये 0 इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्यामध्ये 0 फिल स्टॅबिलिटी असते. तर इथं लक्ष द्यायचंय की ग्रुप नंबर 15 द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, NS2 NP3. म्हणजे द एलिमेंट ऑफ ग्रुप 15 हॅव्हिंग द half filled stable electronic configuration. Half filled stable electronic configuration. Hence it required more energy. To remove the last electron present in the outermost shell as compared to group 16 element. Group 16 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे असेल NS2 NP4. इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होऊ शकतो. इथं हाफ फिल स्टॅबिलिटी असल्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होणार नाही. म्हणजे हे डोक्यात ठेवायचं. एवढंच रिझन आहे की नायट्रोजन फॅमिली ग्रुप 15 म्हणजे नायट्रोजन फॅमिली, ग्रुप 16 म्हणजे ऑक्सिजन फॅमिली. ग्रुप 15 एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे हाफ फिल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, लास्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. म्हणजे द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द लास्ट इलेक्ट्रॉन इज मोर as compared to the group 16 element due to half fill stable electronic configuration. ठीक आहे, हे मी लिहून देतो पहा. क्वेश्चन समजून घ्या. आला क्वेश्चन तर 2 मार्क्सला येईल, व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. तुमच्या इंटेक्स मधले क्वेश्चन, एक्सरसाइज मधले क्वेश्चन सगळे मी सोडवून देतोय सगळ्या चॅप्टरचे. जरासा अभ्यास करायचा व्यवस्थित. ठीक आहे, बघा ग्रुप 15 element having stable half fill electronic configuration. हाफ फिल म्हणजे जनरल आता लिहिलं होतं पहा मी, म्हणजे काय असतं NS2 NP3. आता हे असल्यामुळे काय होतं, द रिक्वायर्ड more energy to remove last electron as compared to group 16 element. It has general electronic configuration. Okay, it has general electronic configuration. खूप इझी क्वेश्चन आहे. देअरफॉर हे आहे असं लिहून काढा, रिझनचा जो क्वेश्चन आहे तो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे हाफ फिल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे त्याला एनर्जी जास्त लागते. ग्रुप 16 चे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे त्याला कमी लागते. म्हणून हे आहे तसं आहे. ठीक आहे, हे राईट डाऊन करून घ्यायचंय. परत एकदा समजून घ्या, महत्त्वाचं. अजून असे 2 क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत आणि इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, इम्पॉर्टंट आहे. इंटेक्स कंप्लीट करूया मग आपण फिजिकल प्रॉपर्टी कडे जाऊया. राईट डाऊन पहा. सेकंड क्वेश्चन असा आहे,
The value of first ionization enthalpy of sulfur and chlorine are 1000 and 1256 किलोजूल पर मोल रिस्पेक्टिव्हली. एक्सप्लेन द ऑब्झर्व्ड ट्रेंड. आता लक्षात ठेवा, सल्फर आणि क्लोरीन हे कुठे प्रेझेंट आहेत? सेकंड पिरियड मध्ये. कुठे प्रेझेंट आहेत? सेकंड पिरियड मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड पिरियड ऑफ द पिरियोडिक टेबल हे दोघे एकाच पिरियड मध्ये प्रेझेंट आहेत पिरियोडिक टेबल मध्ये. हे तर आता लक्ष द्यायचंय. सॉरी, सेकंड नाही, थर्ड पिरियड मध्ये असते. थर्ड पिरियड मध्ये प्रेझेंट आहेत. कोणत्या पिरियड मध्ये प्रेझेंट आहेत? थर्ड पिरियड ऑफ द पिरियोडिक टेबल. सल्फर जो आहे तो ग्रुप नंबर 16 मध्ये प्रेझेंट आहे. क्लोरीन हा ग्रुप नंबर 17 मध्ये प्रेझेंट आहे. एक गोष्ट होते पहा, जसं आपण लेफ्ट टू राईट जातो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. कारण की प्रोटॉन वाढतात, इलेक्ट्रॉन वाढतात. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज झाला इन्क्रीज की तुमचं काय होणार आहे? इंटरॅक्शन वाढतं. इंटरॅक्शन वाढलं की साईज कमी होते. जसं इकडून 16 कडून 17 कडे जाऊ, म्हणजे ग्रुप इकडून इकडे जातो. एका पिरियड मध्ये आपण लेफ्ट टू राईट जसं जातो तसं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला, बघा आता समजा इथं सल्फर एकाच ग्रुप मध्ये शेल सेमच असतात, शेल मध्ये चेंज होणार नाही. अशा 3-3 शेल्स असतील, दोघांमध्ये पण 3-3 शेल्स असतील. पण काय होतं, इथले इलेक्ट्रॉन इथे इलेक्ट्रॉन वाढतात. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर चार्ज वाढला की हा थोडासा असा जवळ येतो, अट्रॅक्ट होतो. इंटरॅक्ट झालं की ॲटॉमिक साईज कमी होते. ॲटॉमिक साईज याच्यापेक्षा याची कमी होईल. म्हणजे समजा याची एवढी असेल तर याची थोडीशी कमी होईल. अशी याच्यापेक्षा याची साईज कमी झाली की माहिती आहे तुम्हाला, जर इंटरॅक्शन इथं स्ट्रॉंग असेल, साईज कमी झाली तर इथला लास्ट इलेक्ट्रॉन काढणं हे अवघड असतं. म्हणून बघा, ड्यू टू दिस इट रिक्वायर्ड मोर एनर्जी ऍज कम्पेअर्ड टू सल्फर. म्हणजे हा ट्रेंड आहे. पिरियड मध्ये आपण ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे ऍटॉमिक साईज कमी होते आणि ऍटॉमिक साईज कमी झाल्यामुळे आपल्याला लास्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त लागते. ठीक आहे, म्हणून क्लोरीनची आयोनायझेशन एंथॅल्पी जास्त दिसते ऍज कम्पेअर्ड टू सल्फर. हे रिझन तुम्हाला लिहायचं. म्हणजे अगोदर कन्सेप्ट समजून घ्या. ज्यावेळेस पिरियड मध्ये ऍक्च्युअली पहिल्यांदा हे सांगा, सल्फर अँड क्लोरीन आर प्रेझेंट इन द थर्ड पिरियड ऑफ द पिरियोडिक टेबल. ठीक आहे, व्हेन वी मूव्ह लेफ्ट टू राईट इन द पिरियोडिक टेबल, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज increases and hence atomic size decreases with increasing atomic number. Therefore it required more energy to remove the last electron. It has highest ionization enthalpy as compared to sulfur. Due to its small size, it has highest ionization enthalpy as compared to sulfur. हे तुमचं रिझन झालं. क्वेश्चन विचारताना पाहा, आता इथे सल्फर क्लोरीन दिलंय म्हणून हेच विचार केला असं नाही. तुम्हाला कोणते जरी एलिमेंट विचारले तरी ग्रुप मधला ट्रेंड आणि पिरियड मधला ट्रेंड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे लक्षातच ठेवायचं. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा. आता रिझन मी लिहून देतोय पहा. हे समजलं का? सगळ्यांना समजलं असेल तर मी आन्सर लिहून देणारच आहे. पण हे समजून घ्या, कन्सेप्ट एकदम माहित असेल तर लिहिणं खूप अवघड नसतं. सल्फर अँड क्लोरीन प्रेझेंट इन द सेम पिरियड. सेम पिरियड म्हणजे कोणता? थर्ड. सेम पिरियड ऑफ द पेरियोडिक टेबल. When we goes left to right in the period, effective nuclear charge increases. Hence atomic size, हे महत्वाचं आहे, atomic size decreases. Effective nuclear charge increases, hence atomic size decreases with increase in atomic number. आता हे समजलं. फर्स्ट हे लिहावं लागेल तुम्हाला काय काय होतंय ते, आणि शेवटी रिझन. देअरफॉर
therefore amount of energy required to remove the amount of energy required to remove last electron increases in the order of S is greater than Cl. S is greater than Cl. इथला in the order of S is greater than Cl. हे तुम्हाला लिहायचं S is greater than Cl. हे तुम्हाला लिहून काढावं लागेल. ठीक आहे, हे रिझन लिहून काढा सगळ्यांनी. ओके, दिसतंय? S is greater than Cl. सॉरी, S is less than Cl. Cl ची जास्त असेल as compared to S. आतापर्यंत आपण पाहिले atomic properties of group number 16, 17 and 18. Now we are discuss on the second physical properties of group number 16, that is the oxygen family. कशाच पाहणार आहे आपण? ऑक्सिजन फॅमिलीच्या प्रॉपर्टी पाहणार आहे. लक्ष द्यायचं आहे. आता काय काय प्रॉपर्टीज असतात अगोदर एलिमेंट लिहून घ्या. सगळे जे असतील ते एलिमेंट लिहितो पहा. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. आता ऑक्सिजन कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो सगळ्यांना माहित आहे. ऑक्सिजन आर प्रेझेंट इन द गॅसियस diatomic form. All other elements are present in solid state. हे लक्षात ठेवा. सॉलिड, हा पण सॉलिड असेल, पोलोनियम पण सॉलिड आहे, बट पोलोनियम इज अ रेडिओ एलिमेंट. इथून पुढे लक्षात ठेवायचं, पोलोनियम इज अ रेडिओ एलिमेंट. पोलोनियम रेडिओ एलिमेंट असल्यामुळे तो जास्त वेळ, बघा मी काय सांगतोय, जास्त वेळ आपण रिएक्शन मध्ये पण भाग घेणार नाही, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळणार नाही. 13.8 डेज एवढाच हाफ लाईफ असतो. 13.8 डेज एवढा हाफ लाईफ आहे, तेवढ्याच वेळ तो जगू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं, पोलोनियमचे जास्त रिएक्शन्स वगैरे आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा डायटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. हा ऑक्टॅटॉमिक फॉर्म S8, हा O2, हा S8 फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. बाकीचे सगळे पॉलीएटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. पॉलीएटॉमिक फॉर्म हा मोनोएटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल. याचा विचार आता जास्त करू नका, रेडिओ आहे म्हणून. हे झाले. आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे आपण जाऊया. लक्ष द्यायचंय. ऑक्सिजन इज अ नॉन मेटल. तो काय आहे? नॉन मेटल असेल. ऑक्सिजन नॉन मेटल आहे. सेकंड जो आहे सल्फर, तो पण नॉन मेटल आहे. सल्फर इज अ नॉन मेटल. सेलेनियम आणि टेल्युरियम हे दोघे मेटॅलॉइड्स असतील. काय असतील? मेटॅलॉइड्स आहेत दोघे. हे दोघे मेटॅलॉइड्स. आणि लास्ट पोलोनियम जो आहे तो मेटल आहे. पण कोणता मेटल आहे? इट इज अ रेडिओ एलिमेंट. रेडिओ मेटल आहे. इट हॅज ओनली 13.8 डेज हाफ लाईफ. याचा हाफ लाईफ किती असेल? ओनली 13.8 डेज. हे लक्षात ठेवायचं. ऑक्सिजन आर प्रेझेंट इन गॅसियस स्टेट. All others are present in solid state. Oxygen present in diatomic form, sulfur present in octatomic form, other elements are present in polyatomic form. Oxygen and sulfur are non-metal. Selenium and tellurium are metalloids and polonium is a metal. हे लक्षात ठेवा. याच्यावरून याचं कंडक्टिव्ह नेचर सांगता येतं. नॉन मेटल असेल तर तो इन्सुलेटर असतो. हा पण इन्सुलेटर असेल. मेटॅलॉइड जे असतात ते काय असतात? सेमीकंडक्टर. हे दोघे तुमचे सेमी कंडक्टर असतील. आणि पोलोनियम जो आहे तो काय असणार आहे? कंडक्टर. हे लक्षात ठेवा. ऑक्सिजन काय आहे? इन्सुलेटर. सल्फर इन्सुलेटर. बाकीचे दोन दिसत आहेत, सेलेनियम आणि टेल्युरियम, हे सेमी कंडक्टर असतील. लास्ट जो आहे पोलोनियम तो काय असणार आहे? तुमचा कंडक्टर. ह्या फिजिकल प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्वाचं, आता लक्ष द्या, जसं आपण डाऊन दी ग्रुप जातो तस तसं काय होत जातं? नंबर ऑफ शेल्स ऍड होत जातात. नंबर ऑफ शेल्स वाढले की साईज वाढते. साईज वाढल्यामुळे जे डेन्सिटी वाढत जाते. काय वाढत जाते? डेन्सिटी वाढत जाते. जसं मास वाढत जातं तसं व्हॉल्यूम वाढत जात नाही. त्याच्यामुळे डाऊन दी ग्रुप लक्षात ठेवायचं नेहमी. आता तो एक कन्सेप्ट आपल्याला पाहायचा, डेन्सिटी मी डिटेल मध्ये स्टडी करूया आपण. त्याच्या अगोदर लक्ष द्या.
ऑक्सिजन आणि सल्फरचा विचार जर केला आपण तर O2 म्हणजे दोनच मॉलिक्युल एकमेकांना जोडलेले आहेत, त्याच्यामध्ये असणारा वन डॉट फोर्सेस ऍज कम्पेअर टू सल्फर कमी असेल. इथे S8 मॉलिक्युल आहे. स्ट्रक्चर आपण पुढे पाहणारच आहे. S8 चं स्ट्रक्चर कसं आहे, O2 चं स्ट्रक्चर कसं आहे ते. हे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असल्यामुळे याच्यामध्ये प्रेझेंट असणारा वन डॉट फोर्स हे जास्त असेल, याच्यामध्ये प्रेझेंट असणारा वन डॉट फोर्स हे कमी असेल. म्हणजे जर आपण डाऊन दी ग्रुप गेलो तर मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट पण इन्क्रीज होत जातो, हे लक्षात ठेवायचं. मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट पण काय होत जातो, इन्क्रीज होत जातो ड्यू टू इन्क्रीज इन वन डॉट फोर्स. ड्यू टू इन्क्रीज इन वन डॉट फोर्स. ऑक्सिजन मध्ये वन डॉट फोर्स वीक असेल, इथं ऑक्टॅटॉमिक फॉर्म S8 मध्ये असतो, त्याच्यामुळे वन डॉट फोर्स हे जास्त असतं. त्याच्यामुळे S8 मॉलिक्युलचा मेल्टिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू O2 मॉलिक्युल जास्त असेल किंवा बॉइलिंग पॉइंट असेल तो पण जास्त असेल, हे लक्षात ठेवा. तर या झाल्या तुमच्या फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 16 एलिमेंट. परत एकदा सांगतो, सगळे गॅस, ऑल अदर सॉलिड्स, डायटॉमिक, बाकी सगळे पॉलिएटॉमिक असतात. पहिले दोन नॉन मेटल्स असतात, बाकीचे दोन मेटल असतात त्याच्यासारखे, आणि सगळे शेवटी मेटल. त्याच्यानुसार तुम्ही हे सांगू शकता डाऊन दी ग्रुप मेटॅलिक नेचर वाढतं, कंडक्टिव्ह नेचर पण वाढतं, हे दोन्ही लक्षात ठेवायचे. डाऊन दी ग्रुप मेटॅलिक नेचर इन्क्रीजेस, कंडक्टिव्ह नेचर ऑल्सो इन्क्रीजेस. आता दोन प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. सगळ्यांचा ट्रेंड सेमच असेल, कुठेच तो चेंज होणार नाही. मग आता 3 डिटेल मध्ये आपल्याला पाहायचा आहे. हा चार्ट अगोदर लिहून घ्या, तुम्हाला काही विचारलं जाईल याच्यातलं, ठीक आहे, लिहून घ्या हा फास्ट. आपण पुढे जाऊया लगेच. बघा आता नेक्स्ट प्रॉपर्टी असेल डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. आता ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रुप मध्ये जातो, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम, या ग्रुप मध्ये मी डाऊन दी ग्रुप जातो, मास पण वाढत जातं आणि व्हॉल्यूम पण वाढत जातो. मास पण वाढतं आणि व्हॉल्यूम पण वाढतो, म्हणजे दोन्ही वाढत असेल, बघा मासचा पण इफेक्ट होतो, व्हॉल्यूमचा पण इफेक्ट होतो, म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट राहायला पाहिजे होती. पण होतं काय, जसं आपण डाऊन दी ग्रुप जातो, मास वाढतं आणि व्हॉल्यूम पण वाढतो, पण मास जेवढं वाढतं तेवढं व्हॉल्यूम वाढत नाही. म्हणजे जेवढा मासचा इफेक्ट होतो तेवढा व्हॉल्यूमचा इफेक्ट होणार नाही. मास जास्त वाढत जातं पण व्हॉल्यूम तेवढा वाढत नाही, तेवढ्या कंपॅरेटिव्ह व्हॉल्यूम वाढत नाही. का असं होतं बघा, जसं आपण डाऊन दी ग्रुप जाऊया, इलेक्ट्रॉन्स वाढतात, ऍटॉमिक नंबर वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाढतात. इलेक्ट्रॉन्स वाढले की शेल्स काय होतात, एकमेकांच्या जवळ जातात, इंटरॅक्शन वाढतं, एकमेकांच्या जवळ जातात. आता अगोदर व्हॉल्यूम एवढा होता, नंतर व्हॉल्यूम कमी झाला. व्हॉल्यूम एवढा व्हायला पाहिजे, व्हॉल्यूम माझा एवढा पाहिजे, सेलचा व्हॉल्यूम एवढा पाहिजे, पण ते इंटरॅक्शन मुळे तो व्हॉल्यूम असा कमी होतो. मास तर एवढंच आहे पण व्हॉल्यूम कमी झाला. म्हणजे मास जेवढ्या पटीत वाढतं तेवढ्या पटीत व्हॉल्यूम वाढत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण डाऊन दी ग्रुप जातो त्यावेळेस जास्त इफेक्ट कोणाचा होतो, मासचा. मग मास वाढतंय म्हणजे डेन्सिटी वाढणार आहे, मास वाढतंय म्हणजे डेन्सिटी वाढणार आहे. मग इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा, व्हेन वी गोज अप टू डाऊन in the group, up to down in the group, density increases. डेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. डेन्सिटी का वाढणार आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. मासचा इफेक्ट होतो, व्हॉल्यूमचा तेवढा इफेक्ट होणार नाहीये. ठीक आहे, लिहून घे, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. डेन्सिटी वाढते ते